नमस्कार. गोष्टींच्या वाड्यावर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. शहरातल्या राजाची नक्कल करण्याच्या हेतूने जंगलातल्या राजाने स्वतःसाठी अंबारी बनवली. हत्तीवर बसलेला सिंह कसा दिसतो हे जाणून घेण्यासाठी ही मजेशीर गोष्ट ऐका आणि वाचा. सिंहाची अंबारी ही गोष्ट लिहिली आहे अमर गोस्वामी यांनी. चित्र काढली आहे पार्थोसेन गुप्ता यांनी. मराठी अनुवाद केलाय उत्कर्षा मनीष यांनी. गोष्ट प्रकाशित केली आहे प्रथम बुक्स आणि स्टोरी व्ह्यूअर कम्युनिटी यांनी. लायसन्स अंडर CC बाय 4.0 लायसन्स. वाचन पातळी आहे 1. सिंह जंगलाचा राजा होता. एके दिवशी त्याला शहराचा राजा दिसला. राजा हत्तीवर मोठ्या ऐटीत बसला होता. सिंहाने विचार केला, मी पण हत्तीवर बसणार. त्याने जंगलातल्या हत्तीला बोलवलं. सिंहाने हत्तीला आपल्या मनातली गोष्ट सांगितली. हत्ती घाबरला. त्याने सांगितलं, महाराज, शहरातल्या राजाची नक्कल करणं ठीक नाही. सिंहाने त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. तो हत्तीवर जाऊन बसला. पण राजासारखी ऐट कुठे? माकड म्हणाले, महाराज, राजा अंबारीत बसतो असा नाही. सिंह म्हणाला, जा, ती अंबारी बनविणाऱ्याला घेऊन ये. तोही आला. त्याने राजाच्या अंबारीसारखी अंबारी बनवली. ती अंबारी हत्तीच्या पाठीवर ठेवण्यात आली. सिंहाने पटकन उडी मारली आणि त्यात बसला. पण हत्तीच्या चालण्याने अंबारी हलू लागली. ती नीट बसलीच नव्हती. अंबारी झाडाच्या फांदीला जाऊन धडकली आणि कलंडली. सिंह पडला धडाम. पुन्हा कधीही सिंह हत्तीवर बसला नाही. तो म्हणाला, आपलं पायी चालणंच बरं.